दरम्यान कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केलाय। नाशिक जिल्हा कनिष्ठ न्यायालयामध्ये त्यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केलाय। त्यामुळे थोड्याच वेळात या जामीन अर्जावर सुद्धा सुनावणी होणार आहे। त्यामुळे आता या सुनावणी दरम्यान काय होतं ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। तर त्यांना 2 वर्षांची ही शिक्षा सुनावण्यात आली होती। दरम्यान मागच्या एका दशकापासून कृषी मंत्री राहणारे प्रत्येक नेते कोणत्या ना कोणत्या कारणावरून अडचणीत येत आहेत। तर हे नेमके कोणकोणते नेते आपण पाहूयात। सर्वप्रथम 2014 मध्ये भाजपचं सरकार होतं, त्यावेळी एकनाथ खडसे सुद्धा अडचणीत आले होते। 4 महिन्यातच त्यांच्यावर काही आरोप झाले आणि त्यानंतर त्यांचा राजीनामा मागण्यात आला होता। दरम्यान 2022 मध्ये शिंदे फडणवीस सरकार होतं, त्यावेळी दादा भुसे कृषी मंत्री होते आणि तेव्हा ड्रग्ज प्रकरणामध्ये विरोधकांनी दादा भुसेंवर काही आरोप केले होते। त्यानंतर आता 2024 मध्ये सुद्धा शिंदे दादा आणि फडणवीस हे सरकार होतं, त्यावेळी धनंजय मुंडे कृषी मंत्री राहिले होते। तर त्यावेळी सुद्धा पीक विम्यात घोटाळ्याचा आरोप केला गेला होता। तर आता 2025 मध्ये महायुतीचं सरकार आहे आणि आताच्या या सरकारमध्ये माणिकराव कोकाटे हे कृषी मंत्री आहेत। यावेळी सुद्धा कागदपत्र फसवणूक प्रकरणामध्ये ते दोषी ठरवले गेलेले आहेत आणि त्यामुळे त्यांना 2 वर्षांची ही शिक्षा सुनावण्यात आली आहे।